मॉर्निंग ऑल माय डिअर फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आय हॅव लॉट ऑफ नॉलेज बट आय कांट पुट इट इन टू द वर्ड्स. म्हणजे काय मित्रांनो, माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे परंतु ते ज्ञान मी शब्दात मांडू शकत नाही. मग त्या ज्ञानाचा काय उपयोग? व्हॉट इज यूज ऑफ दिस नॉलेज? मित्रांनो, तसं असतं बघा. इंटरव्ह्यू मध्ये आपण गेलो की आपल्याकडे भरपूर ज्ञान असतं परंतु ते आपण शब्दात मांडू शकत नाहीत. म्हणून आपण आपल्याकडे कितीही शिक्षण असलं तरी त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. म्हणून आज तुमच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ आला बघा की इंटरव्ह्यू कसा द्यायचा. इंटरव्ह्यू टिप्स इन मराठी. मराठी प्लस इंग्लिश दोन्हीचा मी या ठिकाणी संगम करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आलेला आहे. व्हिडिओ आवडल्याच्या नंतर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे ना, या ठिकाणी मी तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या ना, 100% तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पास होणार. पहा, तुमचे मार्क्स, तुमची ॲबिलिटी हे सर्व असताना सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये फेल होतो. त्याचं कारण काय? आपण स्वतःला इंट्रोड्यूस करू शकत नाहीत. पहा, आपल्याकडे जे ज्ञान आहे ना ते सांगण्याची कला पाहिजे बरं. नाही तर कसं होतंय, बरेच मुलं आपल्याकडे सर्व माहिती असते. पहा, एखाद्या मुलाला टक्केवारी जास्त असते मार्क, परंतु त्याचं जे प्रेझेंटेशन असतं ना ते बरोबर नसते. म्हणून इंटरव्ह्यू मध्ये प्रेझेंटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर त्या समोर जे बसलेले कंपनीचे मालक असतात, मालक नसतात. मालक जरी नसला तर त्या ठिकाणी जे लोक असतात ना त्याला आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो, म्हणजे मानव संसाधन. प्रत्येक ठिकाणी एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक असतो ना, अंबानी, अडाणी असे, ते स्वतः इंटरव्ह्यूला असतात का? नाही. दे हॅव नो टाइम. त्यांच्याकडे वेळ नसतो ना. मग त्यासाठी त्यांनी काय केलं तर ह्युमन रिसोर्स म्हणजे HR म्हणतोय आपण, शॉर्टकट मध्ये सांगतो मला. HR म्हणजे ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी असतात आणि ते आपला इंटरव्ह्यू घेत असतात. मग मित्रांनो, इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी आपण तयारी काय करायची? महत्वाचा मुद्दा आहे. आपण इंटरव्ह्यूला चाललो आहोत. इंटरव्ह्यूला जात असताना मित्रांनो आपल्याला तयारी करायची आहे आपला बायोडाटा. आता इंटरव्ह्यूला गेल्यावर ते म्हणते सर बायोडाटा सांग म्हणल्यावर काय म्हणणार? मग त्यावेळेस एखादा दुसरा शब्द वापरतात. 3 शब्द ते वापरू म्हणजे बायोडाटा विचारण्यासाठी आपण ते लक्षात ठेवायचे आहेत. बघा, नंतर आहे आपण ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जात आहोत त्या ठिकाणची जी कंपनी आहे किंवा एखादी संस्था आहे किंवा एखादी कोणताही असो ऑफिस, त्या ठिकाणची आपल्याला संपूर्ण माहिती असणं जरुरी आहे. म्हणजे काय? कंपनी इन्फॉर्मेशन म्हणजे त्या ठिकाणची माहिती आपल्याला जरुरी आहे. असणं म्हणजे पूर्ण माहिती नसेल तर करून घ्यायची आपल्याला. अगोदर एखादी वेळ भेटेल ना, उद्या तुमचा इंटरव्ह्यू आहे तर अगोदर 1-2 दिवस अगोदर जा आणि त्या ठिकाणची सर्व माहिती घेऊन या. इथं पगार किती आहे, काम कोणतं करणार, ते काय असतंय, प्रोडक्शन कोणतं होतं, हे आपल्याला त्या ठिकाणची माहिती असणं जरुरी आहे. तिसरा मुद्दा मित्रांनो, ड्रेस कोड. आता पहा, एखाद्या कंपनीमध्ये पहा त्या ठिकाणचा ड्रेस कोणता आहे. आता समजा एखाद्या कंपनीमध्ये समजा ब्लू शर्ट असेल, ब्लॅक पॅन्ट असेल, तर तशा प्रकारचा आपण घेण्याचा ड्रेस घालून जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसं नसेल तर मग साधा असं ठिपके बिपके रेघा मेघा असे वाकडे म्हणजे फॅशनचा ड्रेस घालून जायचं नाही. इंटरव्ह्यूला ते गेलं आपण त्या ठिकाणी आपण बाद होऊ शकतो. त्याचबरोबर फॉर्मल कपडे घालायचे. फॉर्मल म्हणजे साधे. नंतर बूट आपला व्यवस्थित असला पाहिजे, जास्त फॅशनचा स्पोर्टचा नाही घालायचा. त्यानंतर हाताला पद्धतशीर एक घडी घालून जाऊ शकतात. हे झालं पूर्ण बेसिक. पण त्या ठिकाणी असते पहा गोल्डन मोमेंट. म्हणजे काय म्हणतात, सोनेरी क्षण कोणता? पदामध्ये इंटरव्ह्यू सुरू आहे आणि आपण बाहेर बसलो आहेत. मग आपण आजूबाजूला जे माणसं बसलेत ना, मित्र, त्यांच्यासोबत चर्चा करायची. तुझं शिक्षण किती आहे, तुला काय अनुभव आहे. म्हणजे एखाद्या मुलात जर आपल्यापेक्षा कमी शिक्षण असेल तर आपल्याला वाटतं अरे आपला आत्मविश्वास हा वरच्या ठोकाला जातो. बरोबर. मग आपण त्या क्षणामध्ये आपण त्याच्यासोबत चर्चा करायची. आपण जेव्हा मध्ये जातो ना, एंट्री करतो, गेल्यानंतर आपण तिथं खुर्ची असते बा, समोर माणसं बसले असतात इंटरव्ह्यू घेणारे आणि समोर एक खुर्ची असते. मग त्या ठिकाणी गेल्या खुर्चीवर बसायचं नाही. काय पोरं करतात, जातात आणि पटकन खुर्ची बसतात. तिथं ते फेल होते. कारण जेव्हा त्यांनी ती ऑर्डर दिला प्लीज सिट डाऊन असं म्हणल्यानंतर आपल्याला बसायचं आहे. आता पहा, त्या ठिकाणी पहिला मुद्दा येतो की ते म्हणतात टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. म्हणजे
तुझ्याबद्दल काही माहिती सांग असं ते म्हणतात ना. मग तेव्हा आपल्याला आपण म्हणा आय एम गणेश, आय एम फ्रॉम मुंबई, म्हणजे आणि पुढची जी माहिती आहे आपली ती सांगायची आहे. आपलं शिक्षण सांगा, आपला अनुभव सांगा आणि कोणकोणत्या याच्यामध्ये डिग्र्या घेतल्या ते सांगू शकतात. तिथं असं नाही म्हणायचं. आता त्यांना जर सुरुवातीला आपला बायोडाटा असतो ना त्यांच्याकडे गेलेला असतो, तयार केलेला असता मग बायोडाटा ते त्यांच्याकडे अगोदरच पोहोचलेलं असतं की हा माणूस कोण आहे, हा व्यक्ती कोण आहे. आणि तेव्हा ते म्हणते ना हॅलो गणेश प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ, असं म्हणल्यानंतर असं नाही म्हणायचं की आय एम गणेश, म्हणजे त्याला नाव माहीत आहे मग पुन्हा आपलं नाव सांगायची गरज नाही. बाकीची माहिती तुम्ही सांगा. आता पहा दुसरा मुद्दा आहे, हे मुद्दे फार महत्वाचे. तुम्ही इंटरव्ह्यूला गेले तर हे मुद्दे लक्षात ठेवणं फार योग्य आहे. आपली स्वतःची पूर्ण बायोडाटा तयार करून समोर प्रेझेंट करता आला पाहिजे. दुसरं आहे व्हाय डू यू वॉन्ट टू डू अ जॉब. तू हा जॉब का करू इच्छित आहेस, म्हणजे आपण तर घरचे आपले मला पैशाची गरज आहे, मला नोकरीची गरज आहे, किंवा असं शिक्षण झालंय तसं झालंय, मला एवढा अनुभव आहे, तसं नाही सांगायचं. मी आपल्या कंपनीमध्ये काय योगदान देऊ शकतो, किंवा माझं जे शिक्षण आहे त्या माझ्या ज्ञानाचा उपयोग मी आपल्या कंपनीसाठी काय करू शकतो आणि यामध्ये कशी प्रगती करू शकतो. म्हणजे असं थोडक्यात त्याला त्यांच्या पॉझिटिव्हली आपल्याला बोलायचं की मी इथं आल्यानंतर अशा अशा प्रकारच्या कंपनीमध्ये बदल करू शकतो. पहा म्हणजे त्यांना आपल्याला इम्प्रेस करायचं बोलून. पुढचा मुद्दा आहे व्हाय शुड आय हेअर यू, म्हणजे मी तुला या ठिकाणी नियुक्त काय करू, कशामुळे करू. मग त्याला सांगायचं सर मी माझं जे शिक्षण आहे ना त्या शिक्षणाचा 100% उपयोग या कंपनीला होईल अशा प्रकारचं कार्य करणार आहे. म्हणजे इतकं सोप्या भाषेत आपल्याला त्याचं प्रश्नाचं उत्तर देणार. आता टेल मी युअर डेली शेड्यूल. पहा तू सकाळी उठल्यापासून काय करतो बा, आहे का नाही. त्याचं डेली शेड्यूल म्हणजे काय, दैनंदिन आपण जे वागतो का नाही, तुला टाइम टेबल रोजचा काय. सकाळी उठतो, दात घासतो, तोंड धुतो, शौचालयाला जातो, असं म्हणजे हे सांगायचं नाही त्याला की आपण सकाळी उठल्यापासून जे महत्वाची कामं करतो ना, आय एम डुईंग स्टडी, आय एम गो टू स्कूल, आय एम गो टू जॉब, आय एम गो टू प्रॅक्टिस, आय एम गो टू कॅम्प्युटर, असं म्हणजे असे जे महत्वाचे मुद्दे आहेत ना, किंवा हार्डवर्कसाठी जे आपण काम करतो का ते त्या ठिकाणी आपल्याला माहिती सांगायची आहे. दिवसभरामध्ये ती पूर्ण माहिती सांगायची आहे. पुढचं आहे हाऊ मच सॅलरी डू यू एक्सपेक्ट, तुम्हाला किती पगारीची इच्छा आहे किंवा तुम्हाला किती पगार द्यावी अशी वाटते. तर पहा त्या ठिकाणी समजा एखाद्या त्याच्या लेवलच्या माणसाला जे आपण इंटरव्ह्यू द्यायला गेलो का त्या प्रकारच्या म्हणजे तशा लेवलच्या माणसाला किती पगार असेल, एक समजा 50-60 हजार रुपये असेल, किती आपण जे इंटरव्ह्यू द्यालो त्या पदावरच्या माणसाला 50-60 हजार रुपये पगार असेल तर आपल्याला जास्त तेवढी नाही सांगायची, थोडी 2-4 हजार जास्त सांगा. 50-60 असेल तर 60-65 सांगा, जास्त सांगा ना. म्हणजे काय होईल की त्या याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला जास्त पगार सांगायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला आत्मविश्वासाने बोलायचं, घाबरगोंडी होऊन नाही बोलायचं, मस्त एकदम फ्रेश आणि बी हॅपी, आनंदाने बोला. आनंदी राहणे हा फार महत्वाची गोष्ट आहे. असं वाटलं सर मला लईच गरज आहे हो, मला काय करा या कंपनीत घ्या, पण माझ्या घरची तब्येत परिस्थिती ते म्हणते बाबा ह्याचं डोकं घराणं, याला कशाला घ्यायचं. त्यामुळे असं एकदम हसत मुखाने त्या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.